नमस्कार मित्रांनो, आमचा हा ब्लॉग नंबर 7 आहे। थोडा टाइम नसल्यामुळे एडिटिंगला थोडा लेट झाला, त्याच्यामुळे आम्ही हा ब्लॉग लेट पोस्ट करतोय। तो आता आम्ही आहे हरिहरेश्वर बीच। आता इथून आम्ही श्रीवर्धन बीचला जाणार आहे। चला तर आपण आता आपली जर्नी स्टार्ट करूया। मॅप बाबा की जय म्हणून श्रीवर्धन बीच आपण टाईप करून इथं टाकू मॅपवरती आणि निघूयात। हे बघा, आता आम्ही इथून बाहेर निघतोय। एकदम कट टू कट झाडी लागलेली आहेत। एकदम गाडी एकच बसते, समोरून कोणी आलं तर त्याला जाता येणार पण नाही, अशी घनदाट गाडी आहे। दोन्ही बाजूला मस्त सुपाऱ्यांची झाडं हिरवीगार अशी, आणि समोर एक कुत्रा पण थांबलाय बघा, बघू शकतो। तो बघतोय काय करतात काय नाही। आता निघालो आम्ही, आता देतो याला हॉर्न आणि हा होईल बाजूला। हा बाजूला झाल्याशिवाय आम्हाला पण समोर जाता येणार नाही। हा बघू शकता, दोन्ही बाजूला हिरवीगार सुपाऱ्याची झाडे। तुम्ही पण कोकण एक्सप्लोर करा, एक नंबर भारी आहे। कोकण फिरायला जा, मस्त एन्जॉय करा। मला जाणल्याप्रमाणे बघा, दोन्ही बाजूला शेती आणि त्या शेतूला मस्त कुपाटा लावलाय, असा वेळूच्या बांबूचा कुपाटा लावलाय। हे बाजूला इथे कोणीतरी गाववाले राहतात। हे इथं थोडासा छोटासा कोटा होता, इथं मस्त गाई वगैरे होते। आम्ही आधीला इथं दाखवलं थोडं थांबून, आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर एक हॉटेल पण आहे। हा खूप छान हॉटेल म्हणजे रिसॉर्ट आहे। इथं पण थांबू शकता, एकदम स्वस्त असा रिसॉर्ट आहे। आणि हा बघा बैलगाडी मस्त अशी झाडाला टांगून ठेवली। आता आम्ही निघतोय। आता थोडं 1-2 मिनिटातच आम्ही मेन रोडला लागेल, आणि तिथून आमचं श्रीवर्धनकडे आम्ही आमचा प्रवास चालू करू। बघू शकता मस्त दोन्ही बाजूला आंब्याची झाडं, रस्ता असा खडखडीत। हे बघा, आता आम्ही मस्त मेन रोडला लागलेलो आहे। अतिशय सुंदर रस्ता आहे, मस्त काळाकुट्ट दोन्ही बाजूला अशा व्हाईट कलरच्या पांढऱ्या पट्ट्या मस्त बघा। आणि हा कुरवडे घाट आहे, म्हणजे दोन्ही खूप छोटा घाट आहे। इथे व्यवस्थित काळजीपूर्वक चालावं लागतं, कारण समोरून जर वाहन आलं तर आपल्याला पण साईडला घेऊन, हा खूप छोटा रस्ता असल्यामुळे आपण पण काळजीपूर्वक गाडी चालवा। आणि खूप वळणाचा रस्ता आहे, दोन्ही बाजूला मस्त झाडं आहेत थंडगार। इथं असं वाटतं की इथे थांबून मस्त जेवण वगैरे करावं, नाही तर काही इथे बनवून खावा। असा व्ह्यू एकदम खतरनाक असा, डोळ्यांना वाटतंय की असं बघतच राहावं की मस्त असा व्ह्यू। आणि त्याच्यामध्ये हा काळाकुट्ट डांबराचा, हिरव्या झाडामध्ये काळाकुट्ट डांबरी रस्ता, बाजूला पांढऱ्या पट्टा, पुढे मोठं घाट असल्यामुळे आपण इथून आता हळू चालूया। पुढचं काहीही दिसत नाही टर्न असल्यामुळे, सो आपण साईडनी एका बघून व्यवस्थित जाऊ मस्त अशा प्रकारे। आता आम्हाला भूक पण लागली आहे, थोड्या वेळातच आम्ही आता सोबत काय असेल त्याच्यामध्ये जेवायला चालू करू। जेवायला म्हणजे खाऊ काहीतरी। घाट उतरून खाली आलो कीच लगे आम्हाला हे गाव लागलं। मस्त दोन्ही साईडला घरं, कौलारू घरे, असं शांत गाव। रस्त्यावर असे माणसं काही दिसत नाही जास्त काही इथे, आणि छोटं गाव, 100-100-200 लोकांची वस्ती असलेलं गाव, असं एकदम छान देखावा। आणि इकडे बघू शकता रस्ते तर एवढे मस्त आहेत ना की तुम्हाला असं कंटाळा नाही येणार। आपल्या सिटीपेक्षा रस्ते बेस्ट म्हणले तरी चालतील, कुठं खड्डा नाही काय नाही, मस्त दोन्ही बाजूला पांढऱ्या पट्ट्या लावलेल्या, काही गरज नाही। असं एवढं भारी कंटाळा येत नाही अशा रस्त्यावरती गाडी चालवायला, मस्त। जवळजवळ आम्ही श्रीवर्धन बीचच्या जवळ आलेलो आहोत। आता आम्हाला इथून दाखवतं मॅपवरती की एक 30-35 मिनिट लागतील श्रीवर्धन बीचसाठी। तर आम्ही चाललोय आता। मला भूक तर लागली, नाश्ता वगैरे काही केला नाही। आता सोबत आमच्या केळी, बनाना, आणि आम्ही अशा ट्रॅव्हलिंग करत असताना आम्ही आमच्यासोबत जसे डिंकाचे लाडू वगैरे असतात, शेंगदाणे आणि गुळाचे लाडू पण आमच्यासोबत आहेत। आता ते आम्ही मस्त काढून मस्त याच्यावर टडी मारणार आहे। आता गाडी थांबणार तर नाही। बघू शकता बाजूला मस्त लाल विटांचं काम होतंय।
आणि इथं बाजूला एक हॉटेल, छोटंसं हॉटेल आहे, पण इथं पण आम्ही काही थांबणार नाही का, आता आमचा खूप वेळ जाईल. आम्हाला आता परत पण पुण्याला पण जायचं आहे, त्याच्यामुळं आम्ही इथे काही नाही थांबू शकत आता. तर आम्ही आता कंटिन्यू चालणार आहे. तर इथून थोडासा काळजीपूर्वक टर्न घेऊन आम्ही आता श्रीवर्धन बीचच्या दिशेने निघालो आहे. अशा प्रकारे आम्ही श्रीवर्धन मध्ये एंट्री झालेली आहे. श्रीवर्धन हा मोठा तालुका आहे, इथं परिषद पण आहे. तुम्ही बघू शकता हे श्रीवर्धन नावाची कमान मी वाचून दाखवू शकतो तुम्हाला. श्रीमंत बालाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार आहे. इथे तुम्हाला या प्रवेशद्वारावरती 30 रुपये प्रवेश फीस आहे. प्रवेश फीस चिट्टोरी फाडून आम्ही आता पुढे निघालोय. हे बघू शकता एकदम छोटासा रस्ता आहे श्रीवर्धन मध्ये पण जाताना. ते पण काळजीपूर्वक, मध्येच माणसं कोणीतरी येतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालवा. हे बाजूला पोलीस स्टेशन पण आहे, तर काही लागलं तर तुम्ही जाऊ शकता. बघू शकता इथं फुल जाम ट्रॅफिक लागलेली. रस्ता छोटा असल्यामुळे आम्हाला इथे 15 ते 20 मिनिटं जाणार आहे ट्रॅफिकमध्ये. तर चला आपण जशी ट्रॅफिक कमी होत जाईल तसे हे बघा मामा इकडे तिकडे नागमोडीवानी गाडी चालवतोय. हे मध्येच थांबलं. माझ्या लेफ्ट साईडला एक कमान लागली, संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेशद्वार. इथं भंडारा पण चालू आहे, भंडाऱ्यासाठी जमलं तर जाऊ. इथून लेफ्ट घेतल्याच्या नंतर हे छत्रपती शिवाजी महाराज चौक लागलेलं आहे. श्रीवर्धन म्हणजे नगर परिषद असल्यामुळे तरी पण इथं रस्ते खूपच छोटे आहेत. दोन्ही बाजूला भाजीपालेवाले, मच्छीवाले आणि इथं खूप मोठं मच्छीचं मार्केट पण आहे, ते पण बसले होते. त्याच्यामुळे आम्हाला मागं 15 ते 20 मिनिट आमचे गेलेले आहे ट्रॅफिकमध्ये. आता ट्रॅफिकला बाजूला सारून आम्ही आता पुढे आलोय. आता इथून एक लेफ्ट टर्न घेऊन आम्हाला 1-2 मिनिटात आम्ही बीचला पोहोचू. आत्तापर्यंत एवढं फिरलो, आता आम्हाला ट्रॅफिक कुठंच लागलं नाही. या 2-3 दिवसामध्ये श्रीवर्धनमध्ये लागलं ट्रॅफिक. आता संपलं मस्त. आता ट्रॅफिक संपलं, रिकामी जागा लागली, रस्ता पण लागला. हे समुद्रकिनाराचा बोर्ड पण दिसतोय तुम्हाला. तिकडे जायचं असेल मुंबईला जाऊ शकता. अशा प्रकारे आम्ही आलो. ही शाळा सुटली, शाळेतले वर्ग मस्त टनटन उड्या मारत निघाले घरी. कोणी सायकलवर, कोणी पायी आहे. अशा प्रकारे आम्ही पण असं जात होतो. आम्हाला काही सायकली नव्हत्या. आता या गाडीला जाऊ देतो. हे बघा मस्त हिरवीगार, बाजूला केळीची झाडं, नारळाचे वाकडी तिकडी झाडं मस्त वगैरे असे. इथून आता 1-2 मिनिटाचं अंतर आहे. आता याला जाऊ दे, हळून मस्त चाललाय. हा पण गडबड नाही काय नाही. त्याला पण समुद्र किनारा बोर्ड पण दिसतोय. हे सिल्वर लँड हॉटेल, इथं भरपूर हॉटेल पण आहे. बाजूला पण हे नेहारत्न काहीतरी महाराजा वगैरे असे भरपूर हॉटेल आहे. तुम्ही रिसॉर्ट आहे, इथं थांबू शकता. खाण्यापिण्याची एकदम उत्तम सोय आहे. आणि आता पुढं एक म्हणतात की तिथं पुढं गेल्यावर पण तिथं हातगाड्या पण आहेत बीचच्या. इथं पण तुम्हाला पार्किंगची सोय केली आहे, तुम्हाला इथं पण लावू शकता. आणि पुढे पण पार्किंगची सोय आहे. तिथं पण एक रस्त्यावरच गाड्या असतात, तिथं लावणार आहे मी तेवढं. आज काय मंडे असल्यामुळे तिथे काही गर्दी नाही आहे. त्याप्रकारे हळूहळू दिसतोय, बघतोय आता समुद्र किनारा. गाडी पार्क लावून आम्ही आता निघालोय समुद्र बीचकडे. बघू शकता इथं हातगाड्या पण आहे. तुम्हाला नाश्ता बिष्टा भूक लागली तर करू शकता. जेवणाचे घरगुती जेवण पण भेटतं या गाड्यावरती, ते पण करू शकता. हे बघा मस्त चाललाय. आधी पण आमचा पायात चप्पल बिप्पल आम्ही तिकडे गाडीतच ठेवले जवळच. फायनली आम्ही बीचवरती पोहोचलो. हा मेटलपासून बनवलेला खेकडा बघू शकता. याला खेकडा म्हणतात मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता. हे बघा मस्त व्ह्यू बघा, असा एकदम मस्त शांत समुद्र किनारा. हा असा श्रीवर्धन बीच, गर्दी नाही काही नाही, एकदम मस्त असा बीच आहे. आणि इथं एकदम बसण्याची पण सोय आहे, तुम्हाला बसू शकता. बसण्यासाठी बाकडं वगैरे टाकले तिथं. हे लोक बसलेत, एन्जॉय करतात, कोणी बघतायत. हे तुम्हाला दाखवतोच मी. हा पूर्ण बीच असा डेव्हलप केलेला आहे, एकदम छान. आणि इथं घाण पण नाही, असे माती, काळी माती वगैरे काही नाही. असा पांढरा शुभ्र समुद्र आहे हा, इथून दिसतोय तुम्हाला. आणखीन पुढं जाऊन दाखवतो मी तुम्हाला. जस्ट आम्ही पोहोचलोय आता. हे बघा डोंगराला पण बघा, डोंगर पण दोन्ही साईडला डोंगर आहे. तुम्हाला या साईडचा दाखवतो, जमलं तर पुढे गेल्यावर या साईडचा पण दाखवतो तुम्हाला. रायडिंग पण आहेत, तुम्ही बघू शकता. हे आम्हाला आले आता रायडिंग करता काय विचारतात. आम्ही तर काही आता रायडिंग वगैरे करणार नाही, कारण आम्ही भरपूर फिरलोय. आता आम्हाला पुण्याला पण रिटर्न जायचं आहे. तर ह्या बीचवरती तुम्हाला थोडं एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि बघा हे मस्त बसलंय, बघा या साईडचा पण डोंगर बघा.
हा बीच एकदम क्लीन आणि स्वच्छ आहे. तुम्ही फॅमिलीसाठी इथे येऊ शकता, कारण तुम्हाला दुसऱ्या बीचवर रात्री थांबू दिलं जात नाही. तुम्ही या बीचवरती रात्री बसून तुम्ही समुद्राचं रात्री दृश्य बघू शकता. मस्त लाईटिंग बिटिंग लावलेली असते इथे. ते तुम्हाला दाखवलं, हे झूम करून. इथं सेल्फी पॉईंट पण आहे, तुम्हाला दाखवतो. श्रीवर्धन नावाचा, तुम्ही तिथं जाऊन सेल्फी काढू शकता. ते पण आहे तिथे. एकदम असा मेंटेन केलेला हा बीच आहे. काही गर्दी नाही, काही नाही, एकदम शांत. एकदम पांढरं शिपत पाणी, अशा मस्त लाटा हळूहळू येत आहेत. अशा बघून लाटा कशा उसळत आहेत. एकदम छान असा बीच आहे हा. तुम्ही इथं जहाजात पण बसून जाऊ शकता. काच्यात मग हे मस्त उड्या मारतात. तिकडं पण बघा ती फॅमिली कोणती टनाटन उड्या मारते. हे बघा इकडं काय, हे जहाजवालं मस्त. हे पण एकदम असा बीच सुंदर आहे. बीचवरती आल्यावर मला खूप भारी वाटलं. असा हा बीच, एकदम दोन्ही बाजूला डोंगर मस्त, आणि जवळच तुम्हाला रिसॉर्ट पण आहे तर राहण्यासाठी जेवणासाठी एकदम छान सोय आहे. आणि ते एकदम जवळच आहे. तुम्हाला घरगुती जर रिसॉर्टमध्ये राहायचं नसेल तरी इथे म्हणजे खूप फॅमिली पण असतात, त्यांच्याकडे पण तुम्हाला राहण्याची सोय होईल. ते पण एकदम स्वस्त. आता 1100 तिथं जेवण खाऊन तुम्हाला राहण्याची सोय होईल. एकदम असा छानसा सुंदर बीच म्हणजे श्रीवर्धन बीच. अशा प्रकारे आमचा या ट्रिपमधला लास्ट बीच आहे. तुम्हाला एक्सरसाइज जर करायची असेल तर एक्सरसाइजसाठी पण आहे इथे. मॉर्निंगला इथे खूप लोक एक्सरसाइज करतात, जॉगिंग रनिंग पण करतात. आणि तिथे समोर दिसलेल्या झोपडीमध्ये मस्त लोक तिथे बसून योगा वगैरे करतात, मेडिटेशन करतात. अशा प्रकारचा हा एकदम सुंदर. आता वाजले दुपारचे 2, त्याच्यामुळे इथे जास्त लोक नाहीत. सकाळी खूप असतात, संध्याकाळी तर इथे खूपच असतं. का तर संध्याकाळी दुसऱ्या बीचवर तुम्हाला बसू देत नाहीत. मात्र तुम्हाला या बीचवरती संध्याकाळी बसून तुम्ही समुद्राचं सगळं दृश्य बघू शकता. समुद्र रात्री कसा असतो काय नाही ते इथून बघू शकता. रात्रीच्या टाईमला तुम्हाला पोलीस वगैरे कोणीही काही करणार नाही. हे बाकडे बिकडे टाकलेत, या बाकड्यावरती बसू शकता. अशा प्रकारे आमचा ट्रिप संपली. चला, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आमचा आजचा ट्रिप संपला. आणि बघू शकता इथे मस्तच गाडी आहेत, हातगाडी लागलेले आहेत. तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथं करू शकता. तुम्हाला मासे खायचे असतील या गाड्यावरती मासे पण भेटतात. तर आम्ही तर मासे वगैरे नाही खात. आणि चला आता पार्किंगकडे निघूया. अशा प्रकारे आम्ही पार्किंगमध्ये आलेलो आहे. आमची गाडी इथेच लावली समोर, ती या अल्ट्रॉजच्या समोर माझी गाडी लावलेली आहे. तर गाडी घेऊन आम्ही आता पुण्याकडे निघणार आहोत. असेच आमचे नवीन ट्रिपबद्दल तुम्हाला काही अपडेट द्यायचे असेल तर देऊ, लवकरात लवकर तुम्हाला ते अपडेट देऊ. अशा प्रकारे आजचा ब्लॉग संपला. थँक्यू फॉर द वॉचिंग and like and subscribe our channel. Thank you so much. Bye.